ग्लोबल करिअर डिकोडेड पॉडकास्ट. आज आपल्याबरोबर आहेत मयूर आणि आदिती. सो आज आपण बेसिकली डिस्कस करणार आहोत की जे आपल्याला क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्याबद्दल. सो द फर्स्ट क्वेश्चन दॅट आस्क्ड वॉज कधी ही प्रोसेस चालू करायची किंवा व्हॉट इज द पोटेन्शियल टाइम टू स्टार्ट दिस प्रोसेस. ओके, सो तुमचा जेव्हा इंटेक किंवा तुम्हाला ज्या इंटेकला त्या युनिव्हर्सिटीला पोचायचं आहे, इंटेक म्हणजे वेन द कोर्स स्टार्ट डेट इज, त्या कोर्स स्टार्ट डेटच्या साधारण 9 महिने आधी आयडियली यू शुड स्टार्ट द प्रोसेस. लेसर म्हणजे त्याहून कमी म्हणजे साधारण 6 महिन्यामध्ये ही प्रोसेस नीट होऊ शकते, पण थोडंसं अगदी एज टू एज म्हणजे बफर टाइम ठेवून 1 year to 9 months इज आयडियल. ओके. इफ यू आर गोइंग फॉर से कंट्रीज लाईक जर्मनी की जिथे लँग्वेज पण लागते, सो आदिती विल टेल की लँग्वेज प्रिपेअर करत असताना त्याला वेळ लागतो, तिथे वी रेकमेंड स्टार्ट द प्रोसेस ॲटलिस्ट 1-1.5 वर्ष आधीपासून प्रोसेस चालू करायला पाहिजे. ओके. सो इफ समवन इज लर्निंग अ लँग्वेज देन आदिती अकॉर्डिंग टू यू काय टाइम असायला पाहिजे फॉर द लँग्वेज लर्निंग ॲज सच. ओके, लँग्वेज लर्निंगला 2 महिने तर हवेच आहे, पण ह्या केसमध्ये आयएल्ट्स आणि लँग्वेजेस या दोन्ही गोष्टी असतात. सो बेसिकली आयएल्ट्स झाल्यानंतर यू कॅन स्टार्ट लर्निंग अ लँग्वेज, कारण की त्याला 2 महिने हा डेडिकेटेड टाइम किमान द्यायला लागतो. ओके. सो वाईल माइट बी युअर गोइंग थ्रू युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग किंवा ऍप्लिकेशन प्रोसेस, तर तेव्हा सुद्धा लँग्वेज लर्न करता येऊ शकतो असं. ओके. सो द सेकंड क्वेश्चन दॅट वी गॉट इज शुड यू चूज अ कंट्री फर्स्ट का कोर्स पहिले चूज करायचा? ॲक्च्युली यू शुड सिलेक्ट द कोर्स फर्स्ट, त्याच्यानंतर मग कंट्रीवरती आपण येतो की कुठला सब्जेक्ट मला करायचा आहे आणि मग त्या सब्जेक्टला साधारण स्कोप किती आहे. ह्याच्यामध्ये सिलेक्ट करत असताना अजून एक महत्त्वाचा विषय येतो, तो म्हणजे की तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. कोर्स तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे या बेसवरती ॲक्च्युली कंट्री सिलेक्ट होते. फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू स्टडी अँड देन स्टे बॅक इन दॅट कंट्री फॉर अ फ्यू इयर्स, देन देर आर फ्यू कंट्रीज विच ऑफर्स दॅट अँड फ्यू कंट्रीज विच डझंट ऑफर दॅट. सो जेव्हा तुम्ही शॉर्टलिस्टिंग करता आहात त्यावेळेला पहिले कोर्स की कुठला तुम्हाला करायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि देन द कंट्री. दॅट्स हाऊ द प्रोसेस शुड बी. ओके. आणि वन मोर क्वेश्चन दॅट वी गॉट इज अ पर्सन इज गोइंग टू जर्मनी टू लर्न मास्टर्सचा कुठला तरी कोर्स आहे. ओके. सो रोबोटिक्स का डेटा अनालिसिसचं, तर पब्लिक युनिव्हर्सिटीजला काय काय ऑप्शन्स आहेत किंवा तिथे काहीतरी कमी फीज वगैरे असाही प्रकार असतो की लाईक समथिंग. सो आय गॉट युअर पॉईंट. मानसी, करेक्ट मी इफ आय गॉट द क्वेश्चन राईट ऑर रॉंग. When it comes to the Germany, it's basically applying to the public universities where there is no tuition fee or a less tuition fee. Is it you want to? Yeah. Okay. So yes, जर्मनीमध्ये ज्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत तिथे ऑलमोस्ट फी नाहीच आहेत, ट्युशन फीज नाही आहेत. देर आर हार्डली फ्यू ॲप्लिकेशन और प्रोसेसिंग फीज अशाच आहेत फक्त. हॅव्हिंग सेड दॅट, त्याच्यासाठीचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा तसेच आहेत, अकॅडमिक क्रायटेरियाज तसे पाहिजेत. लँग्वेजेस लागतात, म्हणजे जरी कोर्सेस इंग्लिशमध्ये शिकवले गेले जाणार असतील तरीसुद्धा लँग्वेज ॲटलिस्ट B2 लेवलपर्यंत असलेली कधीही चांगली. तिथे तुम्हाला एलिजिबिलिटी अजून चांगली तुमची वाढते, प्लस तुम्हाला तिथं गेल्यानंतर तो कोर्स शिकायला अजून त्याची चांगली मदत होते. अंडरस्टँडिंग द कल्चर, लोकल लेवलवरती तुम्हाला बोलणं, या सगळ्या गोष्टी करणं ह्याचा फायदा होतो. पण इट इज नॉट ब्लँकेट की पब्लिक युनिव्हर्सिटीज नो ट्युशन फी एनी अकॅडमिक असं नाही आहे. त्याला अकॅडमिक तुमचे चांगले असतील तरच पब्लिक युनिव्हर्सिटीजना नो ट्युशन फी अशा रेंजला ॲक्च्युली तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आम्ही ॲक्च्युली ह्या केसमध्ये स्टुडंट्सला एंड टू एंड लेवलवरती गाईड करतो. जेव्हा स्टुडंट आमच्याशी भेटायला येतो त्यावेळेला वी सो दॅट इज माय फॉलोअप क्वेश्चन. जो अजून एक आहे आणि तो असा की व्हॉट इज अन आयडियल टाइम टू मीट यू लाईक फॉर फोकस कन्सल्टंट. So ideal time to meet us is when you are just thinking about the overseas. जर का तुम्ही जर्मनीसारख्या युनिव्हर्सिटीजचा विचार करत असाल अंडर ग्रॅज्युएट लेवलला, तर तुम्ही साधारण 9वी-10वीच्या दरम्यान भेटणं कधीही चांगलं.
कारण का 10वी चालू होताना जर का भेटलात तुम्ही तर तुम्हाला कळतं की नक्की 10वीला पर्सेंटेज किती हवेत, 12वीला पर्सेंटेज किती हवेत, कुठले कोर्सेस तुम्ही करू So you शकता. can ideally plan for it. येस, आणि त्याच्यामध्ये आदिती कॅन प्लॅन देअर एंटायर स्टफ ॲज फार ॲज अकॅडमिक इज कन्सर्न. म्हणजे जर्मन लँग्वेज लर्निंग आदिती परफेक्ट त्यांचं ते प्लॅन करू शकते. सो 2 वर्षामध्ये तुम्ही ॲक्च्युली प्लॅन करू शकता की पब्लिक युनिव्हर्सिटीसाठी यू विल बी रेडी. अशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. इफ इट इज अ पोस्ट ग्रॅज्युएट, ॲज आय सेड, ॲटलिस्ट 1.5 वर्ष आधी तरी तुम्ही प्लॅन करायला पाहिजे, ज्या वेळेला आपण जर्मनीबद्दल बोलतोय. परत तसंच आहे, जेव्हा ॲप्लिकेशन प्रोसेस चालू होते त्याच्यासाठी A1 लेवल, A2 लेवल, आदिती हॅज अ प्लॅन रेडी फॉर दोज कॅन्डिडेट्स की कसं करता येईल, काय करता येईल. अँड वी स्टार्ट विथ द काउन्सिलिंग, अंडरस्टँडिंग द प्रोसेस, टीचिंग द लँग्वेज, आपल्याला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग, ॲप्लिकेशन प्रोसेसिंग करणं, विजासाठी प्रिपेअर करणं, all those things we take care on a one-on-one level. So we understand student what they want and accordingly we help them. If it is about the other countries, as I said, minimum 9 months before the intake start. म्हणजे मग तिथे ॲटलिस्ट तुम्हाला IELTSची एक्झामसाठी प्रिपरेशन, तुमचे बाकीचे डॉक्युमेंट प्रिपरेशन, या सगळ्या गोष्टी करता येतील. So ideal time to meet us at least 1 year before you want to reach that country. Okay, now same question goes for you, Aditi. When a student comes for the counseling maybe, तर मग इफ आता जर्मनी म्हण किंवा फ्रान्स म्हण तर फ्रेंच ही गोष्ट लागणार आहे. बरोबर. तर वेन शुड दे मीट यू, लाईक फर्स्ट समहित लिंग्विस्टिक्स, अ लँग्वेज स्कूल. ओके, सो ऍप्लिकेशन त्यांनी स्टार्ट केल्यानंतरचा जर्मनी आणि फ्रान्ससाठीचा ऑप्शन लँग्वेजचा आहेच आहे, जो A1 A2 नंतर त्यांना बेसिक प्रोफिशियन्सी देऊ शकतो. पण जर्मनी सारखा जर ऑप्शन घ्यायचा असेल की तुम्हाला लॉंग टर्म तिथे राहायचंय और 1.5-2 वर्ष तिथे राहायचंच आहे, तर तेव्हा मात्र तुम्हाला B2 पर्यंत शिकणं गरजेचं असतं. सो त्यानुसार जर ऍप्लिकेशनच्या सुरुवातीला जर भेटले लोक ज्यांना बाहेर जायचंय, सो त्यांच्यासाठी एक 4 ते 5 महिन्याचा तेवढा प्लॅन असू शकतो. तो 4 ते 5 महिन्यात त्यांना 2 ते 3 त्यांच्या लेवल्स कम्प्लीट होऊ शकतात. करेक्ट. आणि मग त्यांचं आपण IELTS पण सेम स्पॅन मध्ये आपण प्लॅन करू शकतो. Okay, so the ideal time to meet both of you guys is 1 year or so. So guys, if you have more questions, then do DM us on our Instagram page, Global Career Decoded. And guys, stay tuned and listen.